गडचिरोली सुमारे 73% राखीव वनक्षेत्राने व्यापलेला जिल्हा, महाराष्ट्रातील शेवटचा आणि दुर्गम जिल्हा म्हणून ओळख असलेला हा जिल्हा प्रशासकीय इच्छाशक्ती आणि नागरिकांचे सहकार्य या जोरावर एक नवीन ओळख निर्माण करण्यास तत्पर झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पाहायला शिकवून ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने मदत करून या मुलांना उंच भरारी घेण्यास सक्षम करण्याचे काम समाज कल्याण विभाग गडचिरोली करीत आहे. वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यातून त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाज कल्याण विभागाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आणि तेवढाच प्रेरणादायी आहे. खेडोपाडच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे, ते शिक्षणातून सजग, सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम व्हावेत या हेतूने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोलीतील सरकारी शाळांचे चित्र बदलावे असा मानस व्यक्त करीत समाज कल्याण विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. यातून सामाजिक न्याय विभागाने जिल्ह्यातील विविध दुर्गम भागांमध्ये निवासी शाळा स्थापन केल्या. सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध दुर्गम भागांमध्ये निवासी शाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. विभागाने अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथे 2011 मध्ये पहिली मुलांसाठीची निवासी शाळा सुरू केली. पुढे 2013 मध्ये सिरोंचा येथे मुलींसाठी निवासी शाळा काढण्यात आली आणि आता 2022 मध्ये मुलांसाठी नवेगाव येथे निवासी शाळा सुरू करण्यात आली आहे. या तीनही निवासी शाळांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना 6व्या वर्गात प्रवेश दिला जातो. पुढे 10वी पर्यंत त्यांचे मोफत शिक्षण समाज कल्याण विभाग पूर्ण करतो. शहरी भागातील खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी आत्मविश्वासाने स्पर्धा करण्याचे सामर्थ्य या निवासी शाळा निर्माण करतात. नमस्कार, मी डॉक्टर सचिन मडावी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, मागास, नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यात 3 शाळा आहे, सिरोंचा, अहेरी आणि गडचिरोली. या शाळा संपूर्ण डिजिटल करण्यात आलेल्या आहे. इथे शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध आहे. शिष्यवृत्तीपासून तर नीट्सपर्यंत सर्व परीक्षांची इथे शिक्षण पूर्ण केले जाते. या निवासी शाळांमुळे नक्षलग्रस्त दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गावातच गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाची संधी मिळाली आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाचे धडे इथे दिले जातात. या सर्व निवासी शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आलेले आहेत. इथे इंटरॅक्टिव्ह पॅनेल्सच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थी एकत्रितपणे खेळीमेळीच्या वातावरणात अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य करतात, अर्थात टीच अँड लर्न टुगेदर विथ फन. निवासी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मॅथ्स लॅब, लँग्वेज लॅब उपलब्ध करून देण्यात आले आहे, जे त्यांच्या वैयक्तिक शिक्षणाची गती वाढवतात. या शाळांमध्ये केवळ पुस्तकापुरते शिक्षण मर्यादित नाही, तर लर्निंग बाय डुईंगचा प्रभावी दृष्टिकोन अवलंबला जातो. रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत रसायनशास्त्रातील प्रयोगांचे वास्तव अनुभव घेता येतात. भूगोल, पर्यावरणीय अभ्यास प्रत्यक्ष माध्यमातून करता यावे यासाठी भूगोल प्रयोगशाळा देखील तयार करण्यात आली आहे. गणितीय आकृती, आकडेमोड आणि गणितीय गेम्स अशा विविध माध्यमातून रंजक पद्धतीने गणित समजून दिले जाते. विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानात्मक विकासासाठी संगणक लॅब, विद्यार्थ्यांमध्ये संगीताविषयी आवड निर्माण करून त्यांना तबला, गिटार, फ्ल्यूट, ड्रम अशा 30 पेक्षा जास्त वाद्यांवर प्रशिक्षण दिले जाते. दररोज सकाळी योग साधना आणि सामूहिक प्रार्थनेसोबतच गणित कोडी, इंग्रजी शब्दसंपदा, सामान्य ज्ञान यावर आधारित डेली नॉलेज शेअरिंग आयोजित केले जाते, जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. निवासी शाळेत विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासोबतच त्यांच्या पोषक आहाराची विशेष काळजी घेतली जाते. सकाळी दूध आणि नाश्ता तर दुपारी आणि रात्री जेवण विद्यार्थ्यांना दिले जाते. यासोबतच वसतिगृहात स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र बेड आणि लॉकरची सुविधा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येतात. बुद्धिबळ, कॅरम,
खो खो, कबड्डी, ॲथलेटिक्स अशा इनडोअर आणि आउटडोअर स्पर्धांमध्ये गडचिरोलीतील समाज कल्याण विभागाच्या या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सोबतच नृत्य, गायन, नाटक, फॅशन शो अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सांस्कृतिक मंच उपलब्ध करून दिला जातो आहे. घर आणि कुटुंबापासून दूर राहणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या शिक्षण, निवास आणि भोजनाच्या व्यवस्थेकडे लक्ष पुरवितानाच त्यांच्यात शिस्त आणि संघभावना वाढीसाठी देखील विशेष भर देण्यात येतो आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि संघभावना वाढीसाठी त्यांना ग्रीन, ब्ल्यू, रेड आणि ऑरेंज अशा 4 हाऊसमध्ये विभागण्यात आले आहे. बुधवारी 4ही हाऊसेसचे विद्यार्थी आपापल्या ड्रेस कोड मधील गणवेश वापरून शाळेत येतात. प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेकडून शर्ट, पॅन्ट, टी शर्ट, लोअर, टाय, बूट असा संपूर्ण गणवेश देण्यात आलेला आहे. शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी भेट देऊन अनुभूती घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. मागील 2 वर्षांपासून इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो येथे विमान प्रवासद्वारे नेले जाते. यावर्षी श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या केंद्राला भेट देऊन गडचिरोलीतील विद्यार्थी अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष अनुभूती घेत आहेत. ही बाब नमूद करण्याजोगी आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या पुढाकाराने आणि विभागाच्या दूरदृष्टीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी आणि आवड निर्माण करून त्यांच्यासाठी शिकण्याची दारे मोकळी झाल्यामुळे समाज कल्याण विभाग गडचिरोलीच्या दुर्गम निवासी शाळेतील विद्यार्थी आज अनेक मानाच्या पदांवर कार्य करत आहेत. एवढंच नाही तर नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत काही विद्यार्थी परदेशातील आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये देखील उच्च शिक्षण घेत आहेत. 4 भिंती जोडून उभारलेली इमारत म्हणजे शाळा नव्हे, या 4 भिंती म्हणजे भविष्य घडवण्याचे केंद्र आहे. जुनी पडकी इमारत, गळके छत, सरकारी शाळांबाबत अजूनही हे चित्र अनेकांच्या डोळ्यापुढे येत असेल. पण समाज कल्याण विभाग गडचिरोलीने प्रशासकीय सजगता, संवेदनशीलता आणि इच्छाशक्तीतून हे चित्र पार बदललंय. नवीन तंत्रज्ञाने, अपडेट, हायटेक अशा शाळा उभारून दलित आणि आदिवासी मुलांना मोफत दर्जेदार आणि उत्तम शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळेच आता पुन्हा एकदा दुर्गम गडचिरोलीतील ही मुले इस्रोमध्ये जाण्यास सज्ज झालेली आहे. झपाट्याने बदलणारे जग राज्याच्या शेवटच्या टोकावरून केवळ बघत बसण्यापेक्षा या बदलामध्ये सामील होऊन नवा आदर्श निर्माण करण्यास आता गडचिरोली जिल्हा सज्ज आहे. समाज कल्याण विभाग गडचिरोली गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध.